अब खबरें विस्तार से। विधान परिषद चुनाव में हमने जानबूझकर तीसरा उम्मीदवार उतारा था, जिसका मकसद उन लोगों को पकड़ना था जो कांग्रेस के चिन्ह पर जीत कर तो आए लेकिन साथ भाजपा का दे रहे थे। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने ऐसे लोगों पर कार्रवाई करने के लिए रिपोर्ट आलाकमान को भेज दी है। रविवार को पत्रकारों से बात करते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने यह बात कही। इसी के साथ वडेट्टीवार ने पूजा खेड़कर मामले को लेकर भाजपा पर सवाल उठाया और सरकार से गहन जांच करने सहित दोषी पर कार्रवाई करने की मांग की। इसी के साथ मराठा आरक्षण के मुद्दे छगन भुजबळ सहित सरकार पर जोरदार हमला बोला। आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे काही पक्षाशी गद्दारी केली त्यांची ओळख आम्हाला आता पटलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मागच्या वेळेसही भाई जगताप आणि हांडोरे जे होते त्यावेळेसही काही नावं आमच्या लक्षात आली, पण आम्ही कारवाई केली नाही। आणि आज मात्र आम्ही पूर्णतः अलर्ट होतो आणि आम्ही त्यांच्यावर आमचा पूर्ण वाच होता। आम्ही काही पद्धत अवलंबली होती, त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाशी असलेली घाण कचरा हा लक्षात आला नाही। पूजा खेडकर प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे। त्या पूजा खेडकरच्या आईने एका भाजप नेत्यांना चेकनी त्याच्या संस्थेला 12 लाखाची देणगी दिल्याची माहिती उघड झाली आहे। म्हणजेच आता भ्रष्टाचार कोण करताय हे आता उघड राहिलं, लपून राहिलेलं नाही, हे उघड झालेलं आहे। कारण एकीकडे काँग्रेसला बदनाम करायचं आणि दुसरीकडे मात्र भ्रष्टाचारासाठी त्याला चालना द्यायची आणि भ्रष्टाचार करायचा, हे जे आपण आता महाराष्ट्राने बघितलं हे प्रकरण इतकं संवेदनशील झालेलं आहे की ते पैसे दिले कशासाठी, कुठला फायदा उपटण्यासाठी दिलेला आहे। काहीतरी त्या कुटुंबाला फायदा होईल किंवा फायदा घेतला असेल म्हणूनच हे पैसे दिले चेकने आणि हा भ्रष्टाचार केलेला आहे। याची सर्व उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि पूजा खेडकर हे प्रकरण ज्या पद्धतीनं क्रिमिनलची सर्टिफिकेट जोडल्या गेलं, मेडिकलच्या सर्टिफिकेट जोडले गेले, तर यामध्ये तथ्य आढळून आलं पाहिजे। तथ्य काय आहे ते ती चौकशी झाली पाहिजे। आपला भुजबळ साहेब बिना आधाराने आणि खोटंच बोलतात। पवार साहेबांना घेऊन यायचा काही संबंधच नाही। मी कसा घेऊन येणार पवार साहेब, आणि ते मला कोणत्या अधिकारात सांगू शकतात। म्हणजे काहीतरी वेळ मारून न्यायचा। खरं तर सत्ताधाऱ्यांनीच दोन पक्षामध्ये हा वाद निर्माण केला आहे, मराठा वर्सेस ओबीसी। एक उपमुख्यमंत्री नागपूरकर गपचूपमध्ये बैठका घेतात ओबीसी समाजाच्या, मुख्यमंत्री मराठा समाजाच्यासाठी गुलाल उधळायला लावतात, खोटं बोलून फसवणूक करतात, मराठा समाजाची दिशाभूल करतात आणि दोनही समाजाला अमोरासमोर ठेवून आपली पोळी कशी शेकता येईल, दोनही समाजाला कसं नाचवता येईल, हे यांचं पितळ आता उघडं पडलं आहे।